नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन जवळपास संपायला आलंय. आज अधिवेशनाचा 6वा दिवस आहे आणि मागच्या एक आठवड्यात सर्व विरोधी पक्षातील नेत्यांच्या जिभेवर फक्त 2च मुद्दे पाहायला मिळाले. एकदा विरोधी नेतेपद आणि दुसरं राज्यावर वाढतं कर्ज व लाडकी बहीण योजना, ज्यावर त्यांच्या मते महायुती सरकार पैसे वाया घालवते. आज विधान भवनात सगळेच अर्थतज्ञ झालेत. अजित पवारांना सल्ला दिला जातोय की कोणत्या गोष्टी करून पैशांची बचत केली जाऊ शकते. पण यात मजेशीर गोष्ट ही आहे की काँग्रेस ज्या राज्यांमध्ये सरकार चालवते, जसं की कर्नाटक, तिथे यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेसारख्या डायरेक्ट पैसे पोहोचवणाऱ्या योजना सुरूच ठेवल्यात. कर्नाटकाची अर्थव्यवस्था यांनी इतकी चांगली सांभाळली आहे की ती कोसळून पडण्याच्या परिस्थितीवर येऊन पोहोचली. डी.के. शिवकुमार स्वतः म्हणतायत की योजनांमुळे विकास कामांसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. पण तरीही यांचे नेते महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना सल्ला देत आहेत की लाडकी बहीणसारख्या योजनांमुळे महाराष्ट्राची तिजोरी रिकामी होते. पण हीच आघाडीतील मंडळी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान आम्ही जिंकून आलो तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देऊ आणि एवढंच नाही तर बेरोजगार युवकांनाही बेरोजगारी भत्ता म्हणून महिन्याला 4000 रुपये देऊ अशी घोषणा देत फिरत होते. महायुती तर महिलांना फक्त 1500 रुपये देते. पण जर आघाडी निवडणूक जिंकली असती तर मग 2100 आणि 4000 रुपयांच्या वचनपूर्तीसाठी त्यांनी पैसा आणला कुठून असता. आणि या नेत्यांमध्ये आज विधान भवनात बजेट कसं चालवायचं याबाबत सर्वात जास्त ज्ञान देणारे जयंत पाटीलही सामील होते. जयंत पाटील आज म्हणतायत की मीही 10 वर्ष अर्थमंत्री होतो, त्यावेळी 10,000ची पुरवणी काढताना सुद्धा मला भीती वाटायची आणि हे सरकार खिशात 100 रुपये असताना 200 रुपये खर्च करायला बघते. मग माझा प्रश्न जयंत पाटलांना हा आहे की बेरोजगारी भत्ता महिलांना 2100 रुपये या घोषणा करताना का नाही तुम्हाला भीती वाटली? वरून सरकारला त्यांनी चेतावलंय की प्रत्येकाचा टाइम बदलतो, त्यामुळे काही गोष्टी सावधपणे केल्या पाहिजेत. हे वक्तव्य ऐकून खरंच वाटतंय की जयंत पाटील अजूनही मधुर स्वप्नात जगतायत की उद्या त्यांची सरकार येऊन ते पुन्हा मंत्री होते. पण आता हे वक्तव्य सामान्य व्यक्तीने ऐकलं तर त्याला खरंच वाटेल की महाराष्ट्राची परिस्थिती खरंच इतकी खराब झाली आहे का की एक पूर्व मंत्री सरकारला चेतावतोय. ज्यामुळे UPA काळात आणि आज NDAच्या काळात महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीत किती बदल घडलाय हे समजून घेणं खूप आवश्यक झालंय. आणि हे समजावून सांगताना मी माझं मत नाही तर 100% डेटा तुमच्या समोर मांडणार आहे. मी अनेकदा यापूर्वीही म्हणालोय व आजही पुन्हा म्हणतोय की मी व्यक्तिगतदृष्ट्या लाडकी बहीणसारख्या फुकटचे पैसे देणाऱ्या योजनांचा विरोधच करतो. याने नक्कीच सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडून जे पैसे जनतेच्या विकास कामांसाठी खर्च व्हायला पाहिजे होते ते रेवडी देण्यात वाया होतात. पण याचा आधार घेऊन हे सुद्धा बोलणं योग्य नाहीये की लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्र आर्थिक संकटात जाणार आहे. एकतर तुमचं राज्य जर वेगाने प्रगती करत असेल, GDP ग्रोथ चांगली आहे, राज्यात इंडस्ट्री आहे, काम करण्यासाठी स्किल्ड युवा वर्ग आहे, तर तुम्ही संपत्ती बनवण्यास सक्षम आहात व त्यातला काही पैसा लाडकी बहीण योजनेद्वारे लोकांमध्ये जरी वाटला तरीही त्याचा राज्याला फायदाच होतो. कारण शेवटी ते पैसे महिला कुठे लपवून ठेवणार नाहीयेत. त्याचा उपयोग छोट्या मोठ्या कामाची सुरुवात करण्यासाठी असेल किंवा घरात लागणारी एखादी वस्तू खरेदी करणं असेल तर त्याला विकत ते पैसे खर्च केले जातात. म्हणजे ते पैसे परत फिरून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतच विलीन होतात. ज्याने सरकार महिलांची पर्चेसिंग पॉवर म्हणजे विकत घेण्याची क्षमता वाढवते. पण जर तुमचं राज्य संपत्तीचं उत्पादन करत नसेल व तरीही तुम्ही विकास कामांऐवजी निवडणुका जिंकण्यासाठी रेवडी वाटत असाल तर मग तुमच्या राज्याचं पतन निश्चित आहे. उदाहरणार्थ हिमाचल प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ अशी राज्य जे कर्ज घेऊन रेवड्या वाटतायत, ज्यामुळे त्या पैशांतून डायरेक्ट राज्याला काही विशेष फायदा होत नाही, वरून घेतलेल्या कर्जाचं व्याज देण्याचा भार राज्यावर अतिरिक्त निर्माण होतोय. पण इथे महाराष्ट्रासारखं राज्य पहिल्या निकषामध्ये बसतं जिथे संपत्तीही तयार होते व सरकार जनकल्याणासाठी काही योजना सुद्धा चालवते. त्यामुळे जयंत पाटलांचा कर्ज वाढण्याचा तर्क महाराष्ट्रावर लागू होत नाही. कारण इथे मोठ्या प्रमाणात कंपन्या येत आहेत. भारतातला सर्वात जास्त FDI महाराष्ट्रातच येतोय.
म्हणजे बाहेरच्या कंपन्यांना सुद्धा महाराष्ट्रावर इतर राज्यांपेक्षा जास्त विश्वास आहे. म्हणून आपण कर्ज घेऊन घरी बसलो नाही आहोत व श्रीलंकेसारखं हात वरती नाही केलं. आपलं कर्ज केंद्राने ठरवलेल्या निकषानुसार घेतलं गेलंय आणि ते फेडण्याची क्षमता सुद्धा आपल्याकडे आहे. आता जयंत पाटलांनी आपल्या भाषणात ते अर्थमंत्री असतानाचाही अनुभव सांगितला, पण त्यांना 10,000ची पुरवणी मागण्यात का भीती वाटायची यामागचं कारण मात्र त्यांनी सांगितलं नाहीये. जे तुम्हाला त्यावेळीचा डेटा बघून कळेल की महाराष्ट्राला यांनी कुठल्या परिस्थितीत नेऊन अडकवलं होतं आणि कुठून फडणवीस व मोदींनी महाराष्ट्राला परत खेचून आणलंय. अनेक लोकांचं अजूनही हे भ्रम आहे की युपीए सरकारच्या काळात घोटाळे होत असले तरी देशाची व महाराष्ट्राची अर्थव्यवस्था खूप चांगली चालत होती आणि याला आधार म्हणून ते 2004 ते 8 दरम्यानचा GDP ग्रोथ रेट आपल्याला सांगतात की भारत जवळपास 9 ते 8% प्रगती करत होता. पण ते मुद्दामून तुमच्यापासून हे लपवतात की जी GDP ग्रोथ 2004 ते 8 दरम्यान 9 ते 10% होती ती अचानक 8 नंतर पुढच्या 5 वर्षांमध्ये 10 वरून थेट 5% कशी आली. यामागचं साधं कारण आहे की 1990 पूर्वी आपण एक समाजवादी विचारधारेवर चालणारे देश होतो. आपली अर्थव्यवस्था बाहेरच्या कंपन्यांसाठी बंद होती, ज्यामुळे 1990 येईपर्यंत भारताची अर्थव्यवस्था कोसळली व IMFच्या अटींमुळे नरसिंहराव व मनमोहन सिंग यांना भारताची अर्थव्यवस्था जगासाठी खोलावी लागली. कारण भारताची परिस्थिती नेहरूवियन नीतींमुळे इतकी खराब झाली होती की येणाऱ्या फक्त 2 आठवड्यांत खर्च करता येतील एवढेच पैसे आपल्याकडे उरले होते. म्हणून IMF कडून कर्ज घेण्यासाठी त्यांनी अर्थव्यवस्था खोलण्याची अट आपल्यावर लावली होती. ज्यामुळे जे लोक आज म्हणतात की मनमोहन सिंग यांच्यामुळे भारताची अर्थव्यवस्था खुली झाली, तर असं अजिबात नाहीये. कारण IMFच्या आदेशावर अर्थव्यवस्था खुली केली नसती तर भारताला कर्ज मिळालंच नसतं. त्यानंतर जेव्हा अटल बिहारी वाजपेयींची सरकार आली आणि सरकार स्थापन करताच न्यूक्लिअर बॉम्बचं परीक्षण त्यांनी केलं, ज्यामुळे अमेरिकेने आपल्यावर सँक्शन्स लावले. त्यामुळे सुद्धा वाजपेयी सरकारच्या काळात भारताची GDP ग्रोथ रेट कमी दिसते. पण अटल बिहारी वाजपेयींनी त्यावेळी अमेरिकेसमोर भीक न मागता देशात रिफॉर्म्स घडवण्याचा निर्णय घेतला. जी IT इंडस्ट्री आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये आज पाहतोय त्या सर्वांच्या कामाची सुरुवात NDA सरकारच्या काळातच झाली होती. देशात सर्वात पहिल्यांदा राष्ट्रीय IT पॉलिसी अटल बिहारी वाजपेयींनी बनवली. टेलिकॉम पॉलिसी सुद्धा त्यांनीच आणली. ज्या लोकांनी 2004 ची निवडणूक पाहिली असेल त्यांना आठवणीत असेल की त्यावेळी NDAने लोकसभा निवडणुकीत इंडिया शायनिंगचा प्रचार केला होता आणि ते इंडिया शायनिंगचं पूर्ण कॅम्पेन IT इंडस्ट्रीवरच आधारित होतं. पण जनतेने अटल बिहारी वाजपेयींना दुसरी संधी दिली नाही आणि 2004ला UPAची सरकार भारतात निवडून आली. अटल बिहारी वाजपेयींनी जे आमूलाग्र बदल नीतींमध्ये घडवले होते त्याची फळं मूळतः UPA सरकार पहिले 5 वर्ष भोगत होते. पण जेव्हा स्वतः काहीतरी करण्याची पाळी आली तेव्हा 2008 ते 14 पर्यंत असं राज्य केलं की वाजपेयी काळातली 10% GDP ग्रोथ रेट थेट 5%वर आणली. फक्त महाराष्ट्राविषयी बोलायचं झालं तर UPA काळात 10 वर्षांमध्ये महाराष्ट्राला केंद्राकडून फक्त 1.23 लाख कोटी रुपये पाठवण्यात आले, जो आकडा फडणवीस मोदी सरकारमध्ये 2014 ते 24 पर्यंत 10.51 लाख कोटी रुपयांपर्यंत गेला. म्हणजे मोदींनी त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 10 पट जास्त पैसे UPA पेक्षा महाराष्ट्राला दिलेत. आता मग तुम्हीच सांगा, महाराष्ट्राची जास्त चिंता गुजराती मोदींना की इटालियन सोनिया गांधींना? एकही महत्त्वाचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट UPA काळात महाराष्ट्रामध्ये तयार झालं नाही. पण हे जर फडणवीस सरकारविषयी बोलायचं म्हटलं तर राज्यात सध्या 1.75 लाख कोटींच्या रेल्वे प्रकल्पांचं काम सुरू आहे. आतापर्यंत 20 लाख घरं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात तयार झाली आहेत व अजून 30 लाख घरांचं लक्ष्य ठरवण्यात आलंय. अजून तर मी राशन, शेतकऱ्यांची कर्जमाफी, पेन्शन याविषयी बोललोच नाहीये. महागाई दराकडे एकदा पहा, मग तुम्हाला कळेल की निर्मला सीतारामन यांनी काय काम केलंय. सध्या भारतात महागाई दर फक्त 1.40% इतका आहे, जे UPA काळात ॲव्हरेज 9% असायचं. महाराष्ट्रावर कर्ज सुद्धा UPA काळातच सर्वात जास्त वाढलंय. जयंत पाटील ज्या रेवडींविषयी बोलतायत त्या सर्व रेवडी देऊनही कोविडसारख्या महामारीनंतर मोदींनी भारताला 7% GDP ग्रोथ रेटवर मागच्या वर्षी पोहोचवलं होतं.
व सध्या या वर्षाची ग्रोथ 8% आहे। तरीही जयंत पाटलांना असं वाटत असेल की त्यांचीही वेळ कधी ना कधी येणारच व फडणवीस आणि मोदी सरकार जाणार, तर याला मी दिवसा स्वप्न बघणं म्हणतो। जनतेने UPA काळात तुम्ही अर्थमंत्री असताना महाराष्ट्राची झालेली दुर्दशा पाहूनच लगातार 3 वेळा मोदींना पंतप्रधान बनवलंय आणि फडणवीसांना सुद्धा उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी दगा दिला नसता तर 3 वेळा मुख्यमंत्री। आता मला हे सुद्धा माहिती आहे की BJP सरकार कधी ना कधी जाणार आहे, पण UPA काळात जगलेली पिढी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे शक्य नाहीये। अजून मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।